जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. इराण विरुद्ध अमेरिका युद्ध आता अनिर्णित वळणावर. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वरवर शांतता दिसत असली तरी ही शांतता कायमस्वरूपी असेलच असे नाही. सामरिक तज्ज्ञांच्या मते हे युद्ध पूर्णपणे संपण्याऐवजी अनिर्णित संघर्षाच्या वळणावर जाऊन ठेपले आहे. अनिर्णित संघर्ष म्हणजे अशी स्थिती असते जिथे मोठे लष्करी हल्ले थांबतात, पण शत्रुत्व आणि तणाव मात्र कायम असतो. हे युद्ध याच दिशेने जाण्याची 3 मुख्य कारणे आहेत. युद्ध संपवण्याची धुळफेक करणारी अमेरिकेची रणनीती. अमेरिका जेव्हा म्हणते की त्यांनी युद्ध थांबवलं, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्यांनी फक्त गोळीबार, हवाई हल्ले थांबवले आहेत. ते वादाच्या मुळाशी जाऊन तो कायमचा न सोडवता त्यावर तात्पुरता इलाज काढण्यावर भर देतात. सध्याचा युद्धविराम तसाच वाटत आहे. एकदा उभय देशात तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली की अमेरिका दुसऱ्या विषयाकडे वळते. यामुळे भारत, पाकिस्तान आणि थायलंड, कंबोडियाप्रमाणे वाद जिवंत राहतो. तो काही काळ शांत दिसतो, आतून मात्र घुमसत राहतो. हे युद्ध समसमान ताकदीच्या देशांमध्ये नाही. एका बाजूला अमेरिकेसारखी महासत्ता आहे, तर दुसऱ्या बाजूला इराण. इराण थेट युद्धात अमेरिकेला हरवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी गनिमी काव्या नीती वापरण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देणे किंवा आर्थिक दबाव आणणे. जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा कोणताही पक्ष पूर्णपणे जिंकत नाही. परिणामी युद्ध न संपता फक्त रखडलेल्या स्थितीत राहतं. या युद्धाच्या मुळाशी असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम. अमेरिका सांगतेय की अण्वस्त्रे बनवणे थांबवा, तर इराण म्हणतोय की तो आमचा अधिकार आहे. या महत्त्वाच्या विषयावर दोन्ही देश तडजोड करायला तयार नाहीत. जोपर्यंत हा मुख्य पेच सुटत नाही, तोपर्यंत कितीही करार झाले तरी मनातील खदखद आणि युद्धाची भीती कायम राहणार. तज्ज्ञांच्या मते हे चित्र उत्तर आणि दक्षिण कोरियासारखे होऊ शकते. तिथे 1953 पासून युद्ध अधिकृतपणे संपलेले नाही, फक्त हल्ले थांबले आहेत.